नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटवर। पहा, बोंडाची साईज तुम्हाला दाखवतो। एक नंबर बोंडाची साईज आहे। हे बोंड होईल मित्रांनो 7 ग्रॅमचं, जवळपास 5 ते 7 ग्रॅमचे आपले सरस बोंड होतील। बोंडाचं वजन वाढवा आणि उत्पादन वाढवा। बोंडाचं वजन वाढवा आणि उत्पादन वाढवा आणि अंतर मेंटेन ठेवा। बघा कसा प्लॉट आहे आपला, एक नंबर, जबरदस्त, छान। मित्रांनो, उत्पादन वाढीचं मूळ आहे सूत्र, आपण मातीवर काम करा। मातीवर काम करा। माती बघा कशी मुलायम आहे। आम्ही मातीवर काम केलं आहे मित्रांनो, मातीवर काम केलं आहे, म्हणूनच तुम्हाला इथं प्लॉट एक नंबर पाहायला मिळतो। आमची माती पहा कशी मऊसूद आहे, कशी माती आहे, ब्लॅक गोल्ड आहे मित्रांनो। हे ब्लॅक गोल्ड, याला म्हणतात ब्लॅक गोल्ड। ब्लॅक गोल्डवर तुम्ही काम करा, तुम्हाला रिझल्ट जबरदस्त मिळतील, एक नंबर। पहा आपली माती कशी आहे, पहा कुठेही हात घाला तुम्ही, एक नंबर माती आहे आणि तुमच्या रानामध्ये माती उकरत नसेल। हे पहा कशी माती आहे, एक नंबर माती आहे। जर मातीवर काम केलं मित्रांनो तर आपल्याला रिझल्ट एक नंबर पाहायला मिळतील। आणि पानाची साईज पहा, पानाची ग्रोथ पहा, पात्याची साईज पहा, बोंडाची साईज पहा, कुठेतरी पातं गळतंय, प्लेनोफिक्स आताच मारले, पातेगळ आता जी होत होती ती थांबून जाईल, स्प्रे आताच झालेला आहे। तर पहा पातीची संख्या, बोंडाची संख्या आणि बोंडाचं जे वेट आहे, पहा बोंडाचं जे वेट आहे ते एक नंबर मिळेल। जर मातीवर काम केलं तर बोंडाचं वजन जे आहे ते एक नंबर मिळेल। आपली जी माती आहे, सॉइल सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ, हजारो लाखो करोडो जीवों की माँ म्हणजे सॉइल। तर मित्रांनो, आपण जर मातीवर काम केलं तर आपल्याला एक नंबर म्हणजे एक नंबर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील। हे जे पातेगळ होत होती ना, त्यासाठी आम्ही प्लेनोफिक्सची आताच स्प्रे घेतला आहे, तर आता पातेगळ थांबून जाईल। थोडासा कुठंतरी पिट्ट्या ढेकून पण दिसत होता मित्रांनो, हे पहा पिट्ट्या ढेकून तुम्हाला दाखवतो। ही पिट्ट्या ढेकून आहे, हा पिट्ट्या ढेकून आहे, हा पिट्ट्या ढेकून पण आता कवर झालेला आहे। आम्ही स्प्रेमध्ये त्याला घेतलेला आहे पेस्टिसाइड। हे पहा इथं पिट्ट्या ढेकून तुम्हाला दिसतोय, हा पिट्ट्या ढेकून आणि हा मेलेला पिट्ट्या ढेकून आहे मित्रांनो। पहा मेलेला आहे पिट्ट्या ढेकून। आणि झाडं जर समजा न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीने उचलत असेल तर आपल्याला इम्युनिटी पॉवर पण झाडाची एक नंबर वाढेल आणि कुठलंच कीड जास्त दिवस आपल्या झाडावर टिकू शकणार नाही। आणि अशी पाहिजे साखळी, बोंड बोंड पातं, फूल छोटं पातं आणि बोंड, अशी जर समजा तुम्हाला घागरमाल जर मिळाली तर मित्रांनो एकरी उत्पादन 30 क्विंटल इथं आमचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट आम्ही पूर्ण करणारच, याची 100% आम्हाला खात्री आहे, गॅरंटी पण आहे। कारण आम्ही तशी इथं नियोजन सुरुवातीपासून केलेलं आहे। फर्टिगेशन मॅनेजमेंट एक नंबर आहे, स्प्रे शेड्यूल, ड्रेंचिंग शेड्यूल एक नंबर आहे, लावगणीची पद्धत 5x1 आहे आणि या कापसाला लावून आज जवळपास 75 ते 80 दिवस पूर्ण होत आहेत। आणि हे आपला प्लॉट जवळपास 120 ते 140 दिवसामध्ये रिकवर होईल। तसं हे बोंड आता पुढच्याच महिन्यामध्ये म्हणजे 100 दिवसामध्येच आपल्याला काढा येतील। हे जे मोठाले बोंड आहेत हे 100 दिवसामध्येच येतील, 90 ते 100 दिवसामध्ये हे बोंड रिकवर होतील। 95 ते 105 दिवसामध्ये हे बोंड आपल्या घरी येतील कापसाच्या स्वरूपामध्ये। तर असं कॉटनचं व्यवस्थापन चांगलं सुसूचित जर घ्यायचं असेल तर आमची वेबसाईट आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या नावानं आम्ही ऑल महाराष्ट्र क्रॉप ट्रीटमेंट देत असतो मित्रांनो।
आपणही यामध्ये उत्सुक असाल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788 9623066788 यावर संपर्क साधावा. तर चला एकदा तुम्हाला प्लॉट फिरून दाखवतो. पहा कसा वाटतो प्लॉट आमचा. एक नंबर आहे ना, जबरदस्त. हिरवागार तळहातासारखं पान, काळोखी एक नंबर आहे. अंतर पूर्ण मिळालेलं आहे मित्रांनो. आज उंची जवळपास याची 4.5 फूट ते 5 फूट जवळपास होत आहे. हे पहा 4.5 ते 5 फूट उंची होते आहे. आणि सध्या कुठलंच कीड वगैरे, न्यूट्रिशन डेफिशियन्सी वगैरे काहीही दिसत नाही. आणि मी चालतोय ना मित्रांनो, तर माझ्या पायाला अशी खूप छान अशी मऊ माती लागत आहे. म्हणजे आपण जे मातीवर काम केलं आहे ते पहा, जिथं तिथं आपली माती स्मूथ आहे, एक नंबर ब्लॅक सॉईल छान. आणि तुम्हाला पहा कुठंतरी पातं गळालेलं दिसते मित्रांनो. आपण जे स्प्रे घेतला आहे कुठंतरी पातं गळायला दिसते. इथे बघा फक्त एक पातं गळालेलं आहे. आणि बघा आपल्या बोंडाची घागरमाळ कशी आहे. असं जर व्यवस्थापन आपल्यात असलं तर आपल्याला 25 ते 30 क्विंटल एकरी उत्पादन घ्यायला काहीच अडचण नाही आहे. तर मित्रांनो कसा वाटला प्लॉट, लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंटमध्ये टाका. आम्ही त्याचं नक्कीच आपणास उत्तर द्यायला समर्थ आहोत. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट नक्की सांगा. थँक्यू.